एक ब्रेकिंग बातमी बघूयात। मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे असतील। अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी असेल। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेची पक्ष बांधणी सुरू आहे। संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली 3 उपाध्यक्ष असणार आहेत। मनसेची आज महत्त्वाची बैठक होती, यामध्ये हा निर्णय झालेला आहे। मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष हे संदीप देशपांडे असतील। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता ही जबाबदारी दिली जाते। अमित ठाकरे यांच्याकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी असेल आणि पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे पुन्हा एकदा आता मोर्चे बांधणी करताना दिसतोय। 3 उपाध्यक्ष हे संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली काम करतील। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। अजय, यामिनी आपण जर पाहिलं तर मनसेने आता महापालिकेच्या अनुषंगाने रचना जी आहे ती केलेली आहे आणि राज ठाकरे यांनी स्वतः या संदर्भातली घोषणा जी केलेली आहे। मुंबईच्या अध्यक्षपदी आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची वर्णी लागलेली आहे। तर त्यांच्या अंतर्गत 3 उपाध्यक्ष असतील आणि त्यासोबतच उपाध्यक्षांसोबत गटांची सुद्धा वर्गवारी करण्यात आलेली। विभाग अध्यक्षांची नेमणूक ती आज झालेली आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईची जबाबदारी दिलेली आहे। त्यासोबत आता आपण जर पाहिलं तर केंद्रीय समितीची जबाबदारी संपूर्णतः हा जे ते मनसेचे ज्येष्ठ नेते त्याच्यातून अविनाश आंबेडकर आणि बाळा नांदगावकर यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर विभाग अध्यक्षांची सगळी जबाबदारी जी आहे ती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्यावर देण्यात आलेली आहे। आणि त्यासोबतच ज्या छोट्या छोट्या शाखा त्या सगळ्या शाखांचं लक्ष जे आहे ते अमित ठाकरेंकडे त्याची जी आहे ती संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे एकंदरीत आता मनसेने मुंबईत आपले हात विस्तारलेले पाहायला मिळतात। एक नवीन संख्या पक्षरचना जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पक्षरचनेत प्रत्येकाला ज्या त्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर या आधी निर्णयाच्या भूमिकेवर काहीच नेते आपल्याला पाहायला मिळायचे, पण आता मायक्रो प्लॅनिंग करताना मनसे पाहायला मिळतं। त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता मनसेने आपल्याला स्वतः एकदा नवीन स्फूर्ती देण्याचा प्रयत्न जो आहे तो ह्या नव्या रचना करून देताना पाहायला मिळतं। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की गटप्रमुखांची संख्या 20 ते 25 हजार असल्याची माहिती स्वतः राज ठाकरे यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता मनसेने शून्यातून पुन्हा एकदा भरारी घेण्याचा निर्णय घेतलाय का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे आणखी कशी मोठी पक्ष बांधणी करणार हे सुद्धा तेवढंच अगदी अजय, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।